सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकातील श्लोक क्रमांक 190चा अभ्यास करणार आहोत. हा 190वा श्लोक असा आहे: नवे कार्यकर्ता नवे सृष्टिभर्ता, परे हो न परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे रहावे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. नवे कार्यकर्ता नवे सृष्टिभर्ता, परे हो न परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे रहावे. या श्लोकातील काही शब्दांचा आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे कार्यकर्ता. त्याचा अर्थ आहे सृष्टी निर्माण करणारा, सृष्टी निर्मितीचे कार्य करणारा. पुढे शब्द आहे भर्ता. भर्ता म्हणजे भरण करणारा, भरण करणारा. दुसरा अर्थ आहे पालन पोषण करणारा. दुसऱ्या चरणात पहिला शब्द आलेला आहे परेहून. परेहूनचा अर्थ आहे परावाणीपेक्षा. हून म्हणजे पेक्षा आणि परे म्हणजे मूळ शब्द आहे परा, म्हणून परेहूनचा अर्थ आहे परावाणीपेक्षा. त्याच्यापुढे शब्द आहे परता. परताचा अर्थ आहे वेगळा, पलीकडचा. नंतर शब्द आहे न लिंपे. न लिंपे म्हणजे लिप्त होत नाही, लिप्त होत नाही. पुढे शब्द आलेला आहे विवर्ता. मध्ये मूळ शब्द आहे विवर्त म्हणजे माया, भ्रम. विवर्तचे दोन अर्थ आहेत, माया, भ्रम. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे निर्विकल्प म्हणजे विकल्प नसलेला, विकल्प नसलेला. दुसरा अर्थ आहे कल्पना न करता येण्यासारखा, कल्पना न करता येण्यासारखा. पुढे शब्द आहे कल्पित जावे म्हणजे कल्पना करावी. दुसरा अर्थ आहे ध्यानात आणावे. कल्पित जावे म्हणजे कल्पना करावी किंवा ध्यानात आणावे. समर्थ माऊली सांगतात निर्गुण परब्रह्माला हा या सृष्टीचा निर्माता नाही. निर्गुण परब्रह्म परमात्मा हा या सृष्टीचा निर्माता नाही म्हणजे तो ब्रह्मदेव नाही. तो सृष्टीचे भरण करणारा विष्णूसुद्धा नाही. तो तर या कल्पनेपेक्षा अगदी वेगळा आहे. हरिहर ब्रह्मापेक्षा तो थोर आहे. तो परावाणीच्या सुद्धा पलीकडील आहे. तो परात्पर आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. त्या परमात्म्याला विवर्त म्हणजे माया, भ्रम स्पर्शही करू शकत नाही. त्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. असे जरी असले तरी प्रेमाने त्याची आपण कल्पना करावी, त्याला ध्यानात आणावे आणि मी ध्यान करतो असा मीपणा, अहंकार न बाळगता त्या परमात्म्याच्या सुखात, आत्मसुखात तल्लीन होऊन जावे, रंगून जावे. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ माऊली सांगतात निर्गुण परब्रह्म परमात्मा हा या सृष्टीचा निर्माता नाही म्हणजे तो ब्रह्मदेव नाही. तो सृष्टीचे भरण करणारा विष्णूसुद्धा नाही. या कल्पनेपेक्षा तो अगदी वेगळा आहे. हरिहर ब्रह्मापेक्षा तो थोर आहे. परावाणीच्या सुद्धा तो पलीकडील आहे. तो परात्पर आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. त्याला
विवर्त म्हणजे माया भ्रम स्पर्शही करू शकत नाही, त्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. असे जरी असले तरी प्रेमाने आपण त्याची कल्पना करावी, त्याला ध्यानात आणावे आणि मी ध्यान करतो असा मीपणा अहंकार न बाळगता त्या परमात्म्याच्या सुखात आत्मसुखात तल्लीन होऊन जावे, रंगून जावे. असा श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपार्थ सांगता येईल. समर्थांसारख्या महान संत मंडळींनी आपल्याला या सृष्टीची खरी ओळख करून देताना सांगितले आहे की तुम्ही या दृश्य सृष्टीला सत्य मानता, ती मुळात असत्य आहे. तुम्ही या जगाला शाश्वत समजता, खरं तर ते जग अशाश्वत आहे. वास्तविक तुम्ही सर्वजण स्वप्नात जगत आहेत. तुम्हाला भास होतो आहे, अरे जसे स्वप्न बदलत असते, स्वप्न एकच राहत नाही, रोज एकच स्वप्न पडत नाही, त्याप्रमाणे ही सृष्टी, हे विश्व, हे दृश्य जगत क्षणाक्षणाला बदलते आहे आणि जे बदलते ते शाश्वत म्हणजे टिकाऊ नसते, कायम नसते. आपल्यालाही क्षणाक्षणाला बदल होतो आहे, आपल्यामध्ये सुद्धा क्षणाक्षणाला बदल होतो आहे. आपण जेव्हा ऐकायला सुरुवात केली तसे आता नाही आहोत आणि आता जसे आहोत तसे आणखी 15-20 मिनिटांनी नसणार आहोत. फक्त आपल्याला हा झपाट्याने होणारा बदल जाणवत नाही, इतकेच. या जगातली परिवर्तन होणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होत असते. साधू संत महात्मे सांगतात त्याप्रमाणे आपण वेळीच जागे होणे आवश्यक आहे. वेळीच म्हणजे मृत्यू येण्यापूर्वी, काळाची झडप आपल्याला पडण्यापूर्वी आपण जागे होणे आवश्यक आहे. स्वप्नातल्या गोष्टी या खऱ्या नसल्याने त्यांना कवटाळून बसू नये, उगीचच उराशी बाळगू नये, नाहीतर आपल्यावर निश्चितच पश्चात्तापाची वेळ येईल. आपला हा अनमोल मनुष्यजन्म संपून जाईल आणि पुन्हा आपल्यावर पुन्हा जन्माला येण्याची पाळी येईल. आपण ज्या परमेश्वराला या सृष्टीचा करता, विश्व निर्माण करण्याचे कार्य करतो म्हणून कार्यकर्ता असे मानतो, त्यालाच आपण या सृष्टीचा पालनकर्ता मानतो. हा आपला निव्वळ भ्रम आहे. खरं तर तो भगवंत या कल्पनेपेक्षाही अगदी निराळ्या स्वरूपाचा आहे, वेगळ्या स्वरूपाचा आहे. संत महात्मे सांगतात, अरे बाबांनो, वास्तविक सृष्टी निर्माण झाली नाही तर त्या सृष्टीचा कार्यकर्ता आणि सृष्टीचा भर्ता कसा बरे असेल. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या चरणातून अगदी ठामपणे खात्रीपूर्वक सांगतात, नवे कार्यकर्ता नवे सृष्टीभर्ता. मग मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की भगवंत नाहीच का, देव नाहीच का, आणि जर देव नसेल तर आम्ही भक्ती कोणाची करायची, कोणासाठी करायची आणि का करायची. पण समर्थ सांगतात की अरे तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका, एकदम नकारात्मक विचार करू नका. या सृष्टीत देव नाही असे नाही, तो सर्वत्र चराचरात कणाकणात व्यापून शिल्लक राहिलेला आहे. पण तो कसा आहे तर लोण्याचा गोळा ताकात आहे, लोण्याचा गोळा
ताकात आहे, पण त्या लोण्याच्या गोळ्यात ताक नाही. भगवंत या सृष्टीमध्ये कसा आहे त्याच्यावरता दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत आहे, कमळ पाण्यातच आहे, पण कमळाच्या पानांवर, कमळांच्या पाकळ्यावर पाणी नाही. भले कमळ पाण्यात आहे, पण त्या कमळाच्या पाकळ्यांना पाण्याचा स्पर्श होत नाही. या सृष्टीतील प्रत्येकाला, चेतन अचेतन, सजीव निर्जीव या सर्वांना चेतना देण्याचे काम परमेश्वरच तर करतो. त्याच्या चेतनाशक्तीचा प्रवाह आपल्या प्रत्येकातून सतत वाहत आहे. म्हणून तो परमात्मा सर्वत्र आहे, पण एवढीच त्याची ओळख नाही. त्याची ओळख करून देताना स्वामीजी या श्लोकाच्या दुसऱ्या चरणातून लिहितात, परेहून परता न लिंपे विवर्ता. हेच त्या भगवंताचे, समर्थांच्या शब्दात, थोरल्या देवाचे खरे स्वरूप आहे. भगवंताने फक्त एका मनुष्य योनीत जन्माला आलेल्यालाच बोलण्याचे सामर्थ्य दिले आहे. आपण त्याला वाणी किंवा वाचा म्हणतो. ही वाणी 4 प्रकारची आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वाणीचे 4 प्रकार कोणते? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. यातील शेवटची आणि सूक्ष्म वाणी म्हणजे परावाणी. या परावाणीच्या पलीकडे भगवंताचे स्थान आहे, भगवंताचे अस्तित्व आहे. तो परेहून परता आहे, म्हणजे त्या परमेश्वराचे, त्याच्या स्वरूपाचे आपल्याला कोणत्याही प्रकारे वर्णन करता येणार नाही. आणि परावाणीच भगवंताचे शक्ती केंद्र आहे. आणि आपल्याला त्या शक्ती केंद्राकडे म्हणजे परावाणीच्याही पलीकडे जायचे आहे, तरच त्या परमात्म्याचे आपल्याला दर्शन होईल, त्याची भेट होईल. परंतु त्यासाठी आपण नित्य नियमाने साधना केली पाहिजे. ते भगवत तत्व सूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. प्रत्येक संतांनी हे तत्व जाणून घेतले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा एक अभंग आहे, त्यातून ते लिहितात, परेहून परते घर तेथे राहू निरंतर. परेहून परते घर तेथे राहू निरंतर. परेहून परते घर आहे, भगवंताचे घर परेहून परते आहे. आपण पाहिला अर्थ, परावाणीपेक्षा देखील पलीकडे त्या भगवंताचे घर आहे. आणि आपल्या तिथे जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपण तेथे राहून निरंतर. परावाणी अतिसूक्ष्म आहे आणि त्याच्याही पलीकडे अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला भगवंत राहतो. भगवंताचे हे घर संतांनी शोधून काढले. आपणही संतांनी केलेल्या साधनेप्रमाणे साधना करून सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने तिथपर्यंत पोचण्याची साधना केली पाहिजे, वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. पूर्वीच्या सर्व संतांनी अशा प्रकारची साधना करून स्वतः अनुभव घेतला. आणि म्हणून आपल्याला सांगितले, सर्व संत महात्मे त्या परेहून परते असलेल्या भगवंतापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. या 4 वाणींचा म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूया. परावाणी आपल्या नाभीपाशी म्हणजे बेंबीपाशी आहे. तेथे जे स्फुरण होते तेथपर्यंत जाऊ शकतो.
वैखरीत आल्यानंतर ते स्फुरण आपल्या मुखापर्यंत येते आणि म्हणून आपण शब्दांद्वारे आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. नंतर पुढे कंठापर्यंत गेलो तर तेथे मध्यमवाणीचा आपल्याला अनुभव येईल. हळूहळू अनुभवाच्या साधनेचे सातत्य ठेवले तर हृदयापाशी पश्यंती वाणी आहे, तिचासुद्धा आपल्याला अनुभव येईल. नंतर पुढे नाभीपाशी आपल्याला स्फुरण होऊ लागले तर तीच परावाणी, जी शब्दातून व्यक्त करता येत नाही. जिथे शब्द ठिटे पडतात, अपुरे पडतात, अशा त्या परावाणीच्या सुद्धा पलीकडे भगवंत आहे. असा तो परेहून परतासलेला भगवंताचे वर्णन करताना स्वामी सांगतात, त्याला विवर्त म्हणजे माया, भ्रम स्पर्शसुद्धा करू शकत नाही आणि म्हणून तो न लिंपे विवर्ता असा आहे. अशा प्रकारे कल्पनाही करता येणार नाही असे त्या भगवंताचे, परमात्म्याचे, खऱ्या देवाचे स्वरूप आहे. परंतु जरी त्याची कल्पना करता येत नाही तर स्वामी सांगतात, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने, प्रेमभावनेने आपण त्याची कल्पना केली पाहिजे. जे पुरुष अशा शुद्ध ब्रह्माचा अनुभव घेतात त्यांनाच खऱ्या अर्थाने परब्रह्माच्या स्वरूपाचे योग्य रीतीने आकलन होते. समर्थ सांगतात, ज्या निर्विकल्पासी कल्पित जावे, समर्थ सांगतात, तया निर्विकल्पासी कल्पित जावे. म्हणजे निर्विकल्प ब्रह्माशी आपण एकरूप व्हावे, त्याच्याकरता प्रथम कल्पना करावी. जरी तो कल्पना करण्याच्या पलीकडे असला तरी आपण त्याला भेटण्याकरता, त्याच्यावरनं पोचण्याकरता आपण कल्पना करावी. हळूहळू अभ्यासाने कल्पना नष्ट होते आणि अशा रीतीने आपणही त्या परब्रह्माप्रमाणे निर्विकल्प होऊन जातो. म्हणजे आपणसुद्धा मीपणाने शिल्लकच राहत नाही, आत्मस्वरूपाने अनंत काळापर्यंत राहतो. कल्पनेचा बघा एक मोठा चांगला गुण आहे. समर्थ दालबोधाच्या 6व्या दशकातील 3ऱ्या समासाच्या अंतिम काही श्लोकातून सांगतात. ते म्हणतात, या कल्पनेचा एक चांगला गुण आहे की ज्याच्याकडे तिचे तोंड करावे, कल्पनेकडे ज्या गोष्टीचे तोंड करावे त्याच्याशी ती तराकार होऊन राहते, एकरूप होऊन जाते. ज्याप्रमाणे पाणी पाण्याशी एकरूप समरस होऊन जाते. म्हणून जर कल्पनेला स्वस्वरूपाकडे नेली, कल्पनेला आपण स्वस्वरूपाकडे नेली तर ती निर्विकल्पामध्ये व्यापून जाते. कारण परब्रह्म निर्विकल्प आहे. आणि पुढे मौज अशी आहे, पुढे गंमत अशी आहे की जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करू लागल्यानंतर ती कल्पनासुद्धा त्यामध्ये विलीन होऊन जाते. म्हणजे त्या ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जाते, त्याच्याशी ती एकरूप होऊन जाते. जे परब्रह्म निसंग आहे, त्याला कोणताही संग नाही, त्याची भेट घेण्यात गेलेला शेवटी स्वतः निसंग होतो. त्याचप्रमाणे निर्विकल्प परब्रह्म हे कल्पनेरहित असल्याने त्याची कल्पना करू गेल्यास स्वतः कल्पनात निर्विकल्प बनते.
परब्रह्म हे एखाद्या दृश्य पदार्थासारखे नाही, अर्थात ते हातात उचलून घेता येत नाही. सद्गुरूंच्या मुखाने ब्रह्मस्वरूप कसे आहे, ते परमतत्व परब्रह्म कसे आहे याचे श्रवण करून मग आपण त्याचा अनुभव घ्यायचा असतो. साधना ही भगवंतापर्यंत पोचण्यासाठी करायची असते आणि तेथपर्यंत पोचल्यानंतर त्या साधनेचा संगही टाकावा लागतो. म्हणून कबीरदास महाराज एका दोह्यातून सांगतात, अति चांगला दोहा आहे. ते म्हणतात, अब राम हमारा जप करे, अब राम हमारा जप करे, हम बैठे आराम. भक्ती मार्गावर वाटचाल करताना, साधना निरंतर करीत असताना या जन्मातच आपल्याला अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. जी अवस्था वर्णन केली आत्ता कबीर महाराजांनी, तशी आपल्याला अवस्था प्राप्त झाली पाहिजे. भगवंताचे स्मरण करता करता, त्याचे नाम घेता घेता आपल्याला आयुष्यात एक दिवस असा आला पाहिजे की भगवंतच आपले स्मरण करेल. ते परतत्व परमतत्व आपले चिंतन मनन करायला लागेल आणि अशी अवस्था प्राप्त झाली तरच आपण स्वतःला भक्त म्हणू शकतो. कारण आपण पाहिले की जो भगवंतापासून कधीच विभक्त नाही, जो भगवंतापासून कधीच विभक्त नाही त्याला भक्त म्हणतात. आणि मग अशा भक्तापासून भगवंतसुद्धा कधीच विभक्त होत नाही, तो भक्तांचाही भक्त होऊन जातो, तो भक्तांचा सुद्धा दास होतो. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.